नमस्कार मंडळी, आज आपल्या घरी बनलंय अगदी साधं घरगुती आणि मस्त चविष्ट जेवण। तर वांग्याचं भरीत, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, त्यासोबत आंब्याचं लोणचं आणि गरमागरम ज्वारीची भाकरी। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण वांगी भाजून घेणार आहोत। वांग्याचा दुर्कट स्वाद आला की भरताची चव छान लागते। त्यासाठी साहित्य घेतले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, अख्खे शेंगदाणे आणि 3-4 लसूण पाकळ्या। इकडे आपलं वांग भाजून झालं, आता ते थंड करून घेऊयात। तर इथे वांग थंड करून घेतलं, आता आपण त्याची सालं काढून घेऊया। सालं काढून घेतली, वांग मॅश करून घेतलं। आता गरम तव्यामध्ये अख्खे शेंगदाणे भाजून घेतले। त्याच तव्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं, बारीक चिरलेला कांदा घातला, थोडं परतून घेतलं, ठेचून घेतलेली मिरची आणि लसूण घालून घेतला, थोडं हलवून घेतलं, मॅश केलेलं वांग घालून घेतलं, थोडंसं हलवून घेतलं, वरून हळद, काश्मीरी पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेतलं। त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर, अख्खे भाजलेले शेंगदाणे घालून घेतलं आणि आपलं खमंग भरीत तयार झालं। आता आपण ताट रेडी करून घेऊयात। तर हे आपलं खमंग चविष्ट घरगुती पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत, माझी आवडती जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, आंब्याचं लोणचं आणि या सगळ्यांसोबत गरमागरम ज्वारीची भाकरी। तर मंडळी, असं साधं आणि चविष्ट घरगुती जेवण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।